मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने घेऊन काढला. चेंडू मात्र स्टेटच्या दिशेने होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर केला गेला. चेंडू मात्र त्या ठिकाणी गॅदर करण्याच्या ठिकाणी थोडासा बाउन्स घेताना पाहायला मिळतोय. आउटफील्डची करामत त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु एकच धाव त्या ठिकाणी घेतली जात असताना 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. शिवम रायच्या हातामध्ये येणारा हा चेंडू आपण पाहतोय. 4 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात. शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या षटकामधील. काय कहाणी असणार आहे या चेंडूवरती मात्र ती आपण पाहणार. संदीप किनी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रणजित पाटील नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते. घेऊन काढला चेंडू त्या मात्र त्या ठिकाणी मात्र तेजस कांगणे फील्ड करतायत. फील्ड करत असताना काय घडलंय या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आणि संधीचं सोन आणि पहिल्याच षटकामध्ये माघारी जावं लागतंय. थँक्यू टुडे रंजन पाटील. एक महत्वाचा हिरा या ठिकाणी माघारी परततोय. मोठा हादरा मोठा मासा गळाला या ठिकाणी आई एकविरा नारंगी या संघासाठी लागवताना पाहायला मिळतोय. रंजन पाटील जरूर माघारी परतले मित्रांनो, परंतु अनुभव खूप आहे या संघामध्ये. फर्स्ट एड किट घेऊन जायचंय. आपण पाहतोय पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला येत जात असताना रंजन पाटील च्या रूपाने पहिल्याच षटकामध्ये मात्र दबाव एक ऐकवीर नारंगी या संघावरती दाखवताना पाहायला मिळतोय. कारण कहाणी आपण पाहतोय ज्या प्रकारचा खेळ पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतोय, ज्या प्रकारचा कालच्या दिवसामध्ये तेजस लोमसा या संघाने खेळ दाखवला होता. रोहित जाधव थोडासा महागडा जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु आज ग्रँड फिनालच्या दिवशी कशा प्रकारे खेळ करावी, कशा प्रकारे खेळ करावा हे चांगल्या प्रकारे त्याला माहीत आहे आणि त्या प्रकारचा खेळ मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवताना पाहायला मिळते. थोडीशी इंजरी आलेली आहे. मुज्जू स्टेजवर यायचंय. मुज्जू तर पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना राहुल पुळेकर पुन्हा एकदा बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयरचा किताब ज्याच्या नावे होता असा खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. सुरेखपत्नी घेऊन काढण्याच्या चेंडू मात्र ऑफसाईडला घेऊन काढलाय कवच्या क्षेत्रामध्ये गौतम पाटील. जयसाई या संघाची आठवण ताजा करून देणारा फटका होता मित्रांनो, कारण खूप सारा काळ या खेळाडूने गाजवला. जयसाईच्या माध्यमातून नारंगी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ओरमच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. एनसीसी नारंगीचं प्रतिनिधित्व करत असताना तो खेळाडू मात्र या ठिकाणी अंडरआर्मच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने खेळ करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र बॅकफुटवरती गेले, पंच करून दिलाय. खासियत आहे स्ट्रॉंग पॉईंटवरती फलंदाजी केली जाते. गौतम पाटीलच्या माध्यमातून नास्ट्रेकेंडला संदीप किनी आहे, ज्याच्या नावे राहिला होता दुसरा दिवस, ज्याच्या नावे राहिलं होतं क्षेत्ररक्षण, ज्याच्या नावे राहिली गोलंदाजी, ज्याच्या नावे राहिली होती फलंदाजी. अच्छा केवढं मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आता मात्र काय घडतंय, निर्धाव चेंडू जरूर हाताळला गेला असा, परंतु यष्टी रक्षक बीट होतोय आणि सिंगल धाव त्या ठिकाणी बाईकच्या रूपाने येताना पाहायला मिळतंय. मैदानामध्ये आतापर्यंत तरी शांतता पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला चौकार लगावले जातील, ज्या ज्या वेळेला अवांतरित धावा येतील, त्या वेळेला या ठिकाणी टाळ्याने शिट्ट्या वाजवल्या जातील. मात्र आता काय घडतंय, राहुल पुळेकर पुन्हा एकदा सज्ज होतात. समोर गौतम पाटील बॅकफुटत गेले, पुन्हा एकदा पंच करून दिला. चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला तर विमल सिंग चेंडूवरती येत असताना सिंगल धाव पुन्हा एकदा या षटकामध्ये हाताळली जात असताना एकंदरीत 4 चेंडूचा खेळ आणि 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लगावल्या. तर एका विकेटच्या पतनानंतर रंजन पाटील सारखा एक मोठा गडी तंबूच्या आसराला गेलाय. मित्रांनो मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं या संघामध्ये खूप सारा अनुभव आहे. आता मात्र काय घडलं, व्हॉट अ बॅटिंग, सुपर्ब शॉट. मित्रांनो या खेळाडूला तुम्ही कमी लिखू शकणार नाहीयेत, कारण ज्या ज्या वेळेला या खेळाडूला अशा प्रकारचे चेंडू मिळतात त्या वेळेला हा फलंदाज त्या चेंडूवरती आक्रमण करत असतो आणि आता मात्र आक्रमण करत असताना पाहायला मिळतं राहुल पुळेकरवरती चौकार येतोय आणि 12 धावा एकंदरीत स्कोरबोर्डवरती लगावल्या. त्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1.5 षटक स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू, बॅकफुटत गेले, पंच करून दिला. चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने, सिंगल धाव टॅकनी घेतली. ते पहिल्या आणि दुसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होत असताना एकंदरीत 13 धावा ऑन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. एक गडी जरूर माघारी परतलाय, परंतु आतापर्यंत 2 षटकांची कहाणी ही 13 धावांनी लिहिली जाते. पुढील येणाऱ्या 4 षटकांची कहाणी काय असणार ते मात्र आपण पाहणार आहोत. पुढे जातोय डीजे कडे.
थँक्यू डीजे. नक्कीच ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते ते आजचे उत्सव मूर्ती सन्माननीय प्रफुल्लजी साने सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जिओ हजार असाल सर. रोहित जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचं षटक त्याने हाताळलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा आणि पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या ते एकंदरीत 9 धावा, एकंदरीत 13 धावा स्कोरवर ते लगावल्या जात आहेत. स्ट्राईक एंडवरती गौतम पाटील पाहायला मिळतील. संदीप किणी मित्रांनो खूप सारा काळ यांनी तेजस एलेव्हनच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत. अजून सुद्धा बहुतांश स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळत असतो. आज मात्र विरोधामध्ये उभा ठाकला आहे आणि विरोधामध्ये उभा ठाकत असताना सुद्धा त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. बॅकफुट गेले पंच करून दिला. चेंडू मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. एका धावेसाठी अप्रतिम फटका. स्ट्रॉंग पॉईंट आहे गौतम पाटील यांचा, स्ट्रेंथ आहे गौतम पाटील यांची आणि त्या स्ट्रेंथचा म्हणजे पुरेपूरपणे वापर या ठिकाणी केला जातोय आणि सिंगल धाव सहज रीतीने घेतली जात असताना पुन्हा एकदा रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होतील. बॅकफुट पंच करून देण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सिंगल धाव येते त्या ठिकाणी. सिंगल धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक चेंज या एका धावेने होईल. एकंदरीत आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू हातात असताना 2 धावा खर्च करतोय रोहित जाधव आपल्या संघासाठी. संदीप किणी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. श्रीपंत घेऊन काढला चेंडू. बॅकफुट गेले त्या ठिकाणी काय घडलं तर नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. परंतु तत्पूर्वी संदीप किणी एक धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. विकेट कोणाची महत्वाची आहे तर ती संदीप किणीची आणि ती विकेट घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. या ठिकाणी आता मात्र काय घडलं चेंडू सरळ जातोय त्या ठिकाणी आमंत्रित 1+1 2 धावा येत आहेत. टाळ्या जरूर वाजवल्या जात आहेत कारण एक मोठी मॅच आहे. मोठे 2 संघ एकमेकांसमोर 2 हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जो संघ या ठिकाणी पराभूत होईल तो मात्र जाणार आहे सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सायबा क्रिकेट क्लब या संघासमोर आणि जो विजयी संघ होणार आहे तो थेट जाऊन धडकणार आहे या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये. कोणता संघ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करतो, कोणता संघ या ठिकाणी सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतो ते मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल. सरपंच घेऊन चेंडू बॅकफुट पंच करून दिला. सिंगल धाब येते. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखत असताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचं प्लॅनिंग आहे, ज्या प्रकारचं विचार विनिमय केला गेला आहे. सिंगल धाव त्या ठिकाणी आमंत्रित रूपाने प्लस त्याच्यावरती एक धाव आली आणि त्यानंतर मात्र दबाव काहीसा गोलंदाजाला टाकण्यात यश प्राप्त झालं आणि त्यानंतर घेतले सिंगल धावा एकंदरीत धावसंख्येला बढावे देताना पाहायला मिळतात. समोर आहे संदीप किणी नॉस्ट्रँगेटवरती आपण पाहतोय गौतम पाटील यांना रोहित जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. परंतु पुन्हा एकदा एक धाव येते डिक्लेअरच्या रूपाने. एका धावेने आपण पाहतो धावफलकाला गती प्राप्त होऊन धावून पोहोचते थेट एकंदरीत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. 17 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 20 धावा स्कोर ते पाहायला मिळतात. आतापर्यंत जी स्थिती पाहायची झाली तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी आई एकविरा नारंगी हा संघ. बॅकफुट गेले चेंडू मात्र खेळून काढला त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत केला गेला विवेक पांडे यांच्याकडून आणि सिंगल धाव घेतात. 9+1 तब्बल 2 धावा येतात. 22 धावा शेवटचा चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारचे खेळ करतोय गौतम पाटील आहे एका बाजूला, दुसऱ्या संदीप किणी. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मित्रांनो. पुन्हा एकदा रोहित जाधव सज्ज होत असताना सूर्यपंत खेळून काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय लेग ब्रेक मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी षटकाची समाप्ती होती का तर येस इट इज ओव्हर. डीजे थँक्यू. जे स्क्रीनच्या खाली प्रेक्षकावर उभे आहेत त्यांनी स्क्रीनच्या त्या स्टँड पासून सुद्धा बाजूला व्हायचंय. तिथे अडथळा निर्माण होतोय. काल सुद्धा तसंच काहीसं घडत होतं. जे स्क्रीनच्या स्टँडच्या बाजूला जे स्पर्श करून उभे आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय. राहुल पळेकर गोलंदाजी मार्क येताना सिंगल धाव त्या ठिकाणी अर्जित करत असताना या ठिकाणी आपण पाहू संदीप किणी
मित्रांनो, चंदनाची ओळख जसं त्याच्या सुगंधाने होत असते तसं एका खेळाडूची ओळख मात्र त्याच्या परफॉर्मन्स आणि त्याच्या अंगी असलेल्या कलाकौशल्यांमुळे होत असते. ते कलाकौशल्य मात्र या ठिकाणी दाखवत असताना संदीप किनी आपला पाहालमध्ये सुरेख पद्धतीने शेवटच्या क्षणी खेळून काढला. चेंडू ऑन साईडला सिंगल धाव येते. सिंगल धाव या ठिकाणी घेत असताना मॅच या सामन्यातील धावसंख्येला मात्र बढावा देण्याचा प्रयत्न सातत्याने वारंवार केला जातोय संदीप आणि गौतमच्या माध्यमातून. आणि का करू नये मित्रांनो, कारण 6 षटकांचा खेळ आहे. त्या षटकामध्ये 6 षटकांमध्ये मोठे फटके मारणे मात्र या ठिकाणी टाळावे लागतील. परंतु आता काय घडलंय, लालच देणारा चेंडू होता, एक फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्या फ्लायटेड डिलिव्हरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न संदीप किनी यांना थोडासा महागात पडतोय आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक पडतोय चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडलंय पंचांकडे दाद मागितले ते आणि चांगलं रनिंग भेटून त्या विकेट मैदानाच्या सादर करतोय. थँक्यू टू देव. सिंगल धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल संदीप किनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती गौतम पाटील येताना आक्रमण केलं जात आहे. या 4थ्या षटकामागे आपल्याला पाहायला मिळतंय. फील्ड सुपर फील्डिंग बाय तेजस कांगणे, अप्रतिम. कारण पाहिलं होतं राहुलच्या पाया लागून चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता, परंतु मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित केलं जाते. तेजसच्या माध्यमातून डाईव्ह लगावून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. आतापर्यंत लेखाजोखा आपण पाहतोय 26 धावा स्कोर होते पाहायला मिळतात. एका विकेटच्या पतनानंतर शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी कोणतीही संधी नव्हती आणि त्या डीजे पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थँक्यू डीजे. आजचा दिवस ज्या प्रकारे आपण गाजताना पाहायला मिळतोय, ग्रँड फिनालचा दिवस आहे. टाळ्या शेट्ट्या जरूर वाजतायत. सँडीची बाट या ठिकाणी तळपते आणि कर्दनकाळ म्हणून या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतोय तेजस एलेन ओमसाई या संघासाठी. मित्रांनो, दोन्ही संघांमध्ये मोठे ताकदवर खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी कोणाची ताकद मोठी, कोणाचे प्रयत्न मोठे, कोणाचा आत्मविश्वास मोठा, कोणामध्ये पेशन्स मोठे ते मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. संदीपच्या बॅट मधून शेवटचा चौकार आपण पाहिला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत 30 धावा स्कोरबोर्ड होते पाहायला मिळतात. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटवर गेले देवन परब गोलंदाजी मागवर येताना पाहायला मिळते. सूर्यपद चेंडू ऑफ साईडला खेळून काढलाय. सिंगल धाव त्या ठिकाणी येते. चमचमती चषक या ठिकाणी दिसत आहेत जरूर मित्रांनो, परंतु सर्वांच्या नजरा कुठे असतील तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणाच्या नावे होणार, मात्र हा प्रश्न खूप मोठा असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र काय घडतंय, नक्कीच चेंडू जातोय सरळ उजव्या जास्तच बाहेर. चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्पिन ऑब्रेक पद्धतीत चेंडू जरूर पाहायला मिळते, परंतु अपेक्षित वळण घेत नसताना वाईटच्या रूपाने एक धाव येताना पाहायला मिळते. बॅकफुट गेले पंच करून दिला चेंडू त्या ठिकाणी पाहतोय वेग पॅन्डे जोपर्यंत चेंडूवरती जातोय तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्ड त्याला गावली जाते, वाढविली जाते धावसंख्येमध्ये एका धावेने. 33 धावा स्कोरबोर्डवरती 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत देवेन परब आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सूर्यपदने खेळ काढला. चेंडू आपण पाहतोय कॉचच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी संधी आहे आणि या संधीचं सोनं होतंय का, तर येस इट इज विकेट इज गॉन. डीजे थँक्यू सो मच डीजे. सुमधुर संगीत वादन डीजे जयदीप यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्व क्रीडा प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असं स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत त्यांचं सुद्धा मनापासून शब्दसन्मानाने सहर्ष स्वागत आहे. सायबा प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. त्यांचा आज वाढदिवस सन्माननीय लोकप्रिय नगरसेवक प्रफुल्ल साने सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा समस्त सायबा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आता मात्र सूर्यप्रती चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय वाईटची सांगता होती, अवंतरित धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. रुचिता देसाईंच्या माध्यमातून 35 रन्स ऑन स्कोर रोड होती पाहायला मिळत आहेत. चेंडूचा जर विचार करायचा झाला तर 4 चेंडू. आता सूर्यप्रती चेंडू मात्र त्या ठिकाणी डॉट स्वरूपाने येतोय का, तर येस इट इज डॉट बॉल. थोडंसं उजव्या जास्त बाहेर पिचिंग झाला होता, नंतर अपेक्षित त्या ठिकाणी ब्रेक पाहायला मिळतोय. ब्रेक पद्धत चेंडू आहे आणि 35 धावांवरती धावसंख्या स्थिरावली. पण एकदा त्याच प्रकारे चेंडू हलक्यात घेऊन काढला. त्यावेळी परत चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केले. ते काय घडलंय तर ही डोळ्यांची चकमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटकांची समाप्ती 36 धावा स्कोरबोर्डवरती. डीजे कडे आपण जाणार आहोत, नंतर येणार आहोत पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी. डीजे
फोर व्हीलर कोणाची तरी मध्ये आहे त्यांनी बाजूला काढायचे. येण्याच्या रस्त्यामधून ज्या फोर व्हीलर्स वगैरे आहेत त्या बाजूला काढायचे आहेत. चांगल्या ठिकाणी पार्क करायच्यात गाड्या आणि तुमच्या गाडीची हवा सोडली जाणार आहे. मित्रांनो काळजी घ्यायची स्वतःच्या बाईकची, स्वतःने स्वतःच्या कारची स्वतःने. जी कार आहे त्या ठिकाणी ती बाजूला काढायची आहे. शेवटचा षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होते करण गवळी. आपण पाहतोय पहिल्या चेंडू डिक्लेअरच्या रूपाने एक धाव आले, त्यानंतर मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑफच्या साईडला एका धावीसाठी. सिंगल धाव पुन्हा एकदा येते या ठिकाणी आपण पाहतोय संदीपच्या माध्यमातून. सिंगल धावेने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड या ठिकाणी धावत असताना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन सुद्धा होणार आहे. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. सिंगल धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल धाव संदीपच्या बॅट मधून या एका धावेने आपण पाहतो गती प्राप्त होताना 39 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा करण गवळी या ठिकाणी सज्ज होते. सायबा व्हॉलेंटियर्स विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी गाड्या पार्क होतात त्या ठिकाणी एकाने जायचंय आणि ज्या गाड्या रस्त्याच्या मध्ये आहेत त्या बाजूला काढण्यास सांगायचंय. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. सलग 3 चेंडू 3 धावा खर्च करतो. स्लॉक जोर मध्ये गोलंदाजी सातत्याने करताना पाहायला मिळाला करण गवळी. आता मात्र काय घडलं सुरेख चेंडू आहे. चेंडू मात्र मिडल स्टंपवरती पिचिंग झालाय. चेंडू जातोय सरळ रोहित जाधव यांच्या हातामध्ये. 39 धावांवरती धाव फलक त्या ठिकाणी स्थिरावला पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक 2 चेंडू परंतु या 2 चेंडूवरती काय कहाणी असेल. स्लॉक जवळचा षटक करण गवळी याच्याकडे पुन्हा एकदा बॅकफुटतले पंच करून द्या. चेंडू सरळ जातोय. सिंगल धाव याच्याकडे सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 40 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. शेवट चेंडूची काय कहाणी आहे मित्रांनो, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी शेवटच्या चेंडू मध्ये सांगणार आहे या ठिकाणी आपणास किती धावा धावफलकात लगावल्या जातील, किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते, किती धावांपर्यंत आव्हान या ठिकाणी खेळला. आता मात्र घेऊन काढला चेंडू. चेंडू मात्र या फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू टू. चला नारंगी संघाच विनंती असेल डगआउट थोडंसं त्या ठिकाणी खाली करायचंय. डगआउट ते खेळाडूंसाठी आहे. नारंगी सपोर्टर्स जे आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं डगआउट त्या ठिकाणी खाली करा. तेजस 11 या संघासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवा. सर्व बाईक त्या ठिकाणी मैदानाच्या बाजूला रस्त्याच्या मध्ये आहेत. सर्वांना विनंती आहे बाईक आपण काढून घ्या. या ठिकाणी पुढे खाली जागा आहे त्या ठिकाणी पार्क करायचे आहेत. सायबा व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी जायचंय नाहीतर तुमच्या बाईकची हवा काढली जाईल. मित्रांनो सहकार्य करा, सातत्याने तुम्हाला सांगण्यात येतंय. या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली डॉक्टर क्षीरसागर साहेब यांचं या ठिकाणी आपण पाहिलं त्या ठिकाणी सामन्यापूर्वीच उपस्थिती या ठिकाणी दाखल त्यांच्या हस्ते नाणेफेक झाली होती. खूप सारं धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल. 45 धावांचं आव्हान असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. तेजस्वी ओम साई या संघाला. राहुल पुळेकर त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज, नास्ट्राईक एंडवरती करण गवळी.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. प्रकाश कृपालला आपण गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येत असताना पॉवर प्ले षटक आहे. त्या ठिकाणी राहुल पुळेकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी सजावट करताना पाहायला मिळते. आपण पाहतो ऑफ साईडला बंधू पाटील आहेत, तंदर गौतम पाटील सुद्धा पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड गेले पंच करून दिला, चेंडू मात्र जातो सरळ सीमारेषा पार. येस इट इज 4. चौकार येतोय, इरादे स्पष्ट करतोय. आम्ही या ठिकाणी कशासाठी आलो ते मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. डीजे पहिल्या चेंडूवरती आता चौका आपण पाहतोय राहुल पुळेकरच्या बॅट मधून. त्या ठिकाणी जितू पाटीलला एक संधी होती, कारण पाहतोय आपण पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चारी बाजूने पाहिलं जाते, निहाळलं जाते, कोणत्या ठिकाणी गॅप पण आहेत आणि त्या गॅप मध्ये खेळून काढला हा फटका पाहायला मिळतोय. संदीप किणीने सुद्धा या प्रकारची सुरुवात केली होती, त्याच क्षेत्रामध्ये पहिला चौकार लगावला होता. त्याच ठिकाणी मात्र राहुल पुळेकरच्या बॅट मधून चौकार येतोय आणि आता मात्र या सामन्यामध्ये मॅचला सुरुवात करत असताना चौकाराची पाहायला मिळते राहुल पुळेकरच्या बॅट मधून. 4 धावा पहिल्या चेंडूवरती येत आहेत. मनोज पाटील सर या ठिकाणी उपस्थित, विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय मनोज पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेखपणे खेळून काढ, चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट गेले, पंच करून दिलाय. बंधू पाटील त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. फील्ड केला जातोय आणि एक धाव त्या ठिकाणी अर्जित केल्या आहेत. करण आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय, 6 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. डेड बॉल आहे ना? ओके, डेड बॉल. सहा धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड लागत आहेत. सन्माननीय मनोज पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आता मात्र काय घडलं सुरेखमध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये, परंतु त्या ठिकाणी फील्ड करत असताना बंधू पाटील तत्पूर्वी 1 धाव पुन्हा एकदा घेतली जाते. 4 चेंडू आणि 7 धावा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी सूर्यपंत घेऊन काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला. काय घडलंय त्या ठिकाणी? रंजन पाटील यांनी क्षेत्ररक्षण जरूर चांगलं केलं, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने कव्हर जरूर झालं, परंतु 1 धाव पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. राहुल आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकंदरीत 8 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल. बॅकफुट खेळून काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी राहुल क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु फंबल होत आहे. त्या ठिकाणी चेंडू चालू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू विजय. काय घडलंय मॅच ट्विस्ट? पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये झालेली ही चुकी म्हणजे क्षेत्ररक्षणाची राहुल चव्हाण त्या ठिकाणी होते, परंतु गोलंदाज सुद्धा चुकी करतोय. दंडित केलं जात आहे नोच्या रूपाने. बद्दल 5 धावा येत आहेत. 5 धावा या ठिकाणी येत असताना शेवट चेंडूचा अजून खेळ शिल्लक असेल. 13 धावा धापक लागवल्या त्यात 25 धावांचं आव्हान या ठिकाणी चेस करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. एकविरा नारंगी संघ दबाव दोन्ही संघांवरती आहे. चाहते वर्ग जास्त आहे, प्रेक्षक वर्ग जास्त तुडंब भरत असताना आपल्या पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूला त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत असताना एकविरा नारंगी या संघाचे सपोर्टर्स सर्वाधिक जास्त पाहायला मिळतात. तेजस्वी ओम साई एक नामवंत संघ आहे आणि त्या संघासाठी सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक वर्ग एक मोठ्या संख्येने येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहू शकतो मित्रांनो, जिथे पाहाल त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उभा आहे आणि हे क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी दाखवण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सायबा प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून हार्दिक याचं स्वागत. पहिले षटक या ठिकाणी संपताना पाहायला मिळतात आणि एकंदरीत 14 धावा स्कोरबोर्ड ते लगावल्या जातात. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी केली जाते. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं, थोडंसं महागडं षटक म्हणता येईल. 14 धावा स्कोरबोर्डवरती येताना पाहायला मिळाला. अल्लावरती केला आक्रमण. नंतर संदीप किणी याचा हे षटक आपला पाहायला मिळते. पहिला चेंडू सुरेखपणे खेळून काढलाय. राहुलच्या बॅटमध्ये येणारी सिंगल धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्यानं चांगली कामगिरी, सातत्यपूर्ण कामगिरी ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. असं खेळाडू दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु तितकाच
ताकदवर खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपला पाहायला मिळते संदीप किनी उर्फ सांडे. सुरेखपणे खेळ काढला चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये त्याला बॅटची इनरच घेऊन चेंडू सरळ ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. तत्पूर्वी एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते. रनिंग बिटवीन द विकेटचा जर विचार करायचा झाला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं या खेळाडूंनी दाखवलं होतं. आज पुन्हा एकदा त्याच प्रकारचं सादरीकरण त्याच प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळत असताना सुरेखपणे खेळून काढला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साईडला सिंगल धावेने मित्रांनो काय घडत असतं तर एक धाव ज्या वेळेला घेतली जाते त्याचे दबाव मात्र गोलंदाजावरती येत असतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती येत असतो आणि तो दबाव मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. जीतू पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव करणच्या बॅट मधून घेतली जाते आणि एका धावेने धापल गती प्राप्त होताना जाऊन पोहोचते थेट एकंदरीत 18 धावा. चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो जास्तच बाहेर जातो वापर करण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी वळण घेताना पाहायला मिळतात. निरंतर मात्र चेंडूवरती नव्हतं म्हणण्याचं वाईट चरमने कामांतरी धाव संदीप किंडी यासाठी आता मात्र घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय रंजन पाटील या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळतात नाही. आता मात्र काय घडतंय गडीबाद. थँक्यू टू दे. पहिल्या विकेटचं पतन राहुल पुळेकर माघारी परतलाय. एक मोठा हादरा त्या ठिकाणी तेजस्वी ओमसाई संघासाठी लगावताना पाहायला मिळतोय. संदीप किन्नी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर करण गवळी असणार आहेत. नॉस्ट्रांगेवरती नवीन फलंदाज शिवम राय येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू वाईट चरवणे अवांतरित येतोय. एक्स्ट्रा धाव मिस्टर एक्स्ट्रा महत्वाचं फॅक्टर ठरू शकतात या अवांतरित धावा आणि अवांतरित धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतो ऑफ साईडला पुन्हा एकदा हलक्या हाताने करणगोलच्या बॅट मध्ये सिंगल धाव या ठिकाणी येते. एक धाव येते. चोवीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी तेजस्वी ओमसाई संघाला. बॉल टू रनचं समीकरण आहे आणि या समीकरणामध्ये कोणता संघ या ठिकाणी वरचढ होतो ते मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी वेळोवेळी डाव सुद्धा येतात जमावीशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तब झेल घ्यावया जो तो फासे टाके. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुला धाव. चतुर आणि चपळ जो तो चैत्य रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला तो संपला. सुरेखपणे चेंडू पण एकदा प्रकाशच्या माध्यमातून घेतला जातोय आणि त्या ठिकाणी सिंगल धाव करणच्या माध्यमातून घेतली जात असताना सिंगल धावेने मात्र या षटकाची सुद्धा सुरुवात केली. ते वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना प्रकाश रुफालला. मित्रांनो प्रयत्न कराल तर या सामन्यामध्ये टिकाल. जर प्रयत्न तुमचे कमी पडतील तर मात्र या सामन्यासाठी तुम्ही हुकाल. परंतु एक संधी जरूर असेल पराभूत संघाला या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळण्याची ती साहेबा ए संघाबरोबर. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला सिंगल धाव पुन्हा एकदा शिवमच्या बॅट मधून येते. 24 धावांची गरज होती. आता मात्र 22 चेंडू 22 धावांचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जात असताना जितू पाटील चेंडूवरती येत आहेत. एक धाव येते. एकविरा नारंगी क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. कालच्या परवाच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ त्याने या ठिकाणी दाखवला. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय श्रीपती घेऊन काढला परंतु या ठिकाणी काय घडलं ते स्टंपिंगच्या रूपाने एक विकेट येते. शिवम राय याची खेळ संपुष्टात. थँक्यू टू सन्मान्य नगरसेवक हेमंत पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते. विनंती करेल मॅडम आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. आईजनी कलाक्रीडा मंडळाच्या खंद्या पाठी राख्या तसेच मनोलपडा विभागातील विद्वान नगरसेविका सन्माननीय आदरणीय हेमंत पाटील या ठिकाणी यांचे आगमन होत आहे. विनंती आहे मॅडम की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विद्यमान नगरसेविका मनोलपाडा विभागामधील हेमंत पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सायबा प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतो सिंगल धावासाठी तेजस कांगणे या ठिकाणी बॅटिंग वरती येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एखाद्या चेंडूचा जर विचार करायचा झाला तर 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
26 धाबा स्कोरवरती लगावल्या आहेत. वेलकम मॅडम, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम. आयोजन कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आमचे दादा विनोददादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच विद्यमान नगरसेविका हेमंगी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून. जे कॅमेऱ्याच्या समोरच्या दिशेने खेळाडू प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांनी बाजूला व्हायचंय, सर्वांनी त्या ठिकाणी बाजूला व्हायचं. सागर सर्वांना काढायचंय, येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होते, सर्वांनी बाजूला व्हायचंय. तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेत आणि मैदानावरती सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय सायबा प्रीमियर लीग सीझन 2 ही स्पर्धा आजच्या शेवटच्या दिवशी ग्रँड फिनालच्या दिवशी एक रंगतदार स्थितीमध्ये रंगत असताना पहिल्या सामन्यामध्ये तेजस्वी ओम साई आणि आई एकविरा नारंगी या दोन संघांदरम्यान चौथं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती येते. 27 धावा स्कोरवरती लागवल्या जातात. पुन्हा एकदा संदीप किणी यांना आपण फ्रेम मध्ये पाहू शकाल. एक मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचचं मोठं चित्र या ठिकाणी प्रदर्शित करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एक मोठी मॅच, घमासांवर मॅच. मित्रांनो, गुलाबी थंडीचं वातावरण आणि या गुलाबी थंडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारची गरमागरमी आहे. आता मात्र चेंडू मात्र जातोय डावेष्टीच्या बाहेर. काय घडतंय? 16-17 समीकरण 16-16 वरती येऊन टेपताना पाहायला मिळतोय तेजस कांगणे. एक शैलीदार खेळाडू आहे, डावखुरा फलंदाज, सातत्याने चांगली फलंदाजीच्या बॅट मधून पाहायला मिळत असते. ज्या ज्या वेळेस सी टाईपचं मैदान असतं, ज्या ज्या वेळेला सिंगल धाव घेणं महत्वाचं असतं, त्या त्यावेळेस हा खेळाडू प्रभावशाली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आपण पाहिली ती विराट प्रीमियर लीग ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शनाच्या बॅट मध्ये पाहायला मिळत होतं. आता मात्र काय घडलंय त्या ठिकाणी. तर एकंदरीत अंपायर डिसिजन घेतील कारण की तेजस काय घडतंय नक्कीच. तेजस थांबायचं. कोणता गडी या ठिकाणी माघारी परतेल ते पाहण्यासाठी चर्चा केली जाते. 3 पंचांमध्ये ऋषी देसाई, प्रसाद गावड आणि सुमित असे 3 पंच आहेत. आणि तेजस कांगणे आणि करणची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे राहुल माघारी परतला, ज्या प्रकारे शिवम माघारी परतला, त्याच प्रकारे करण गवळी सुद्धा या ठिकाणी माघारी परततोय. नवीन फलंदाज कोणत्या मैदानाच्या दिशेने जाईल हे मात्र आपण पाहणार आहोत. आणि वर्णी लागते, प्रमोट केलं जात आहे पुन्हा एकदा विमल सिंग यांना आपण फ्रेम मध्ये पाहू शकाल. 3 विकेटचं पतन आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जर का एकंदरीत चेंडूचा विचार करायचा झाला, चेंडूचा खेळ चौदा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा संदीप किणी सज्ज होत आहेत त्या ठिकाणी. 14 चेंडू 15 धावा. सात मिनिटाचा अवधी बाकी आहे या ठिकाणी. श्रीपती घेऊन काढल्या चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतो सिंगल धाव ठिकाणी येताना पाहायला मिळते. तेजस कांगणे आणि विमल सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मित्रांनो, 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती काय कहाणी असेल ती मात्र आपण पाहणार. तेजस कांगणे ऑन स्ट्राईक. संदीप किनेचा शेवटचा चेंडू आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामधील. श्रीपतीने खेळून काढला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव येते त्या ठिकाणी आणि एका धाव्याने 4थ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 33 धावा. डीजे गाडीवर 32 धावा, 32 रन्स. अनिकेत नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येताना पाहायला मिळतो.
अनिकेत पुन्हा गोलंदाजी माग येताना पाहायला मिळते समोर विमल सिंग. आता मात्र काय घडलंय तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाते का तर येस क्षेत्ररक्षण केलं जाते आणि त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. थँक्यू टू दे. रनआउटची संधी आपण मित्रांनो पाहू शकाल ज्या प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये होतं कॉर्डिनेशन मध्ये थोडीशी कमी जाणवली. येस नो वेट या 3 शब्दांचा या ठिकाणी चुकीचा वापर होतोय. हा ना तू तू मे असं काहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि एकंदरीत तेजस कांगणे हा तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतोय. एक मिनिट थांबवायचं. स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत विनंती आहे आपण त्या स्टँड पासून बाजूला व्हायचंय. तुम्हाला सारखं सांगण्यात होतं मित्रांनो हात जोडून विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बाजूला व्हायचंय. सायबा व्हॉलंटियर्स प्लीज त्या ठिकाणी एकाने थांबायचंय आणि त्या सर्वांना बाजूला काढायचं त्या ठिकाणाहून. मित्रांनो ही स्पर्धा खूप महत्वाची आहे आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे आता सुरेखपणे चेंडू सरळ जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने आणि एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल धावेने मात्र विवेक पांडे या ठिकाणी स्वतःचं खातं ओपन करतो आणि एका धावेने धापाल गती प्राप्त होत होता धावून पोहोचते थेट 33. विवेक पांडे ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतोय. आतापर्यंत अनिकेतच्या 2 चेंडूचा खेळ आपला पाहायला मिळतो. खेळ काढला चेंडू पुन्हा एकदा कवच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय आणि फील्ड केले जात असताना आपला पाहायला मिळतं सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली जात असताना पाहायला मिळते. जितू पाटील चेंडूवरती जरूर आले फेकी सुद्धा अचूक होती परंतु प्रकाश त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या गॅदर करत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव त्या ठिकाणी येते. विमल सिंग ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. विवेक पांडे आणि विमल सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 गडी तंबूच्या आसराला जरूर गेल्यात परंतु या मॅच मध्ये काय घडतं एकंदरीत 5वं षटक हाताळलं जात आहे अनिकेतच्या माध्यमातून. शेवटचं षटक सुद्धा यानंतर आपण पाहणार आहोत परंतु मॅच मध्ये काय ट्विस्ट येतोय हे पाहणं मात्र. आता मात्र काय घडलं चेंडू मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी बॅट चेंज घेऊन जातोय. सर्व प्रकारच्या हातामध्ये विकेटचं पतन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू 4. नवीन फलंदाज मैदानात दिशेने जाताना पाहायला मिळतो. नयन कालुष्टे खंदे पाठीराखे आहेत स्वतःच्या संघाचे आणि या ठिकाणी मात्र खेळण्यासाठी सज्ज होतील सामना करण्यासाठी अनिकेत याचा. विमल सिंगची मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विकेट जाताना पाहायला मिळते. ज्या प्रकारचा चेंडू होतो ऑब्लिक मध्ये चेंडूला मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची टॉपिक घेऊन सर यष्टीरक्षाच्या हातामध्ये जाते आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन आपण पाहिलं तर पाहतोय विमल नयन कालुष्टे याच्या माध्यमातून घेतलेली एक धाव पाहायला मिळते. एकंदरीत जर चेंडूचा विचार करायचा झाला तर एकंदरीत 5 चेंडूचा खेळ होत असताना धावसंख्या धावफलकात लागवल्या ते 35 धावा. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. नयन कालुष्टे पुन्हा एकदा सज्ज होतील. समोर विवेक पांडे सुद्धा नॉस्ट्राकिंगला पाहायला मिळतात. आणि मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र त्या ठिकाणी खेळून काढलाय. बंधू त्या ठिकाणी फील्ड करतायत आणि 5व्या षटकाची समाप्ती आणि समीकरण जाऊन टिपलंय 6 चेंडू 10 धावांवरती. येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये तत्पुरी जातोय डीजे. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय उपस्थिती आपण पाहू शकाल. सन्माननीय आदरणीय नगरसेविका हेमागिरी पाटील मॅडम तसेच आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोददा पाटील यांचं व्यासपीठावरती आपण आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक घेऊन येताना पाहायला मिळते स्वतः कर्णधार रंजन पाटील आणि समोर फलंदाजी मागावर विवेक पांडे. पहिला चेंडू सुरेखपणे खेळून काढला. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षित केला जातोय. एक धाव घेतली जाते. एक धाव घेतली जात असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय आणि आता मात्र सुरेख असा फटका होता. फटका चुकलाय त्या ठिकाणी कारण चेंडू त्या ठिकाणी रंजन पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय सिंगल धाव त्या ठिकाणी. ते 5 चेंडू 9 धावा. मित्रांनो मॅच आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. नयनकाल यांच्यासाठी हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅकफुटमध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव त्या ठिकाणी येते. 4 चेंडू 8 धावा. एक चौकार या मॅच मध्ये ट्विस्ट आणेल का? जरुरी आहे एक चौकार येणं परंतु चौकार येतोय का? तेजस सैलेंच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर एक चौकार आला
तर या ठिकाणी मॅच मध्ये येऊ शकते. 1 मिनिट आणि 11 सेकंदाचा खेळ शिल्लक आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. घाई करायची आहे. 3 बॉल आहेत ना, 3 किती पाहिजे? 3 चेंडू 7 धावा. विवेक पांड्या स्ट्राईक पाहायला मिळते. रंजन पाटील पुन्हा एकदा बोलून मार्कवर मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र केला जातोय का? तर येस, चेंडू त्या ठिकाणी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. टाळ्या वाजवल्या जातात, शिट्ट्या वाजवल्या जातात, कारण जिंकणारा संघ जाईल थेट फायनल मध्ये आणि पराभूत संघ या ठिकाणी सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. मात्र काय घडेल या मॅच मध्ये? बॅकफुट घेऊन काढला चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. मात्र औपचारिकता शिल्लक आहे का या मॅच मध्ये? थँक्यू डीजे. रोहित जाधव एकंदरीत आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने जात असताना त्याच्या ओमसई हा संघ. थँक्यू डीजे. एक मिनिट मॅच थांबवायचे. नारंगी स्टेजवरती उड्या मारू नका, नाही तर तू पूर्ण खाली जाईल. खाली झाला तरी चालेल, थोडासा कंट्रोल. थँक्यू. आता चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव येतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय एकविरा नारंगी संघ. डीजे थँक्यू डीजे. ऋषी आता